एका शिक्षिकेची अग्निपरीक्षा भाग 2 शेवटचा भाग. त्या पडक्या गोदामासमोर उभी असलेल्या काळ्या महागड्या गाडीचा दरवाजा उघडला. त्यातून जो माणूस खाली उतरला त्याला पाहून माझ्या शरीरातील रक्ताचे पाणी झाले. माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तो माणूस दुसरा कोणी नसून माझ्याच शाळेचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल होते. ज्यांना मी अत्यंत आदरणीय समजत होते ते तिथे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि विकृत हसू होतं. सखाराम ड्रायव्हर गाडीतून उतरला आणि मुख्याध्यापकांसमोर हात जोडून उभा राहिला. तो म्हणाला, साहेब, काम फत्ते झालं. साहेबांनी आणि मी हिची चांगलीच जिरवली आहे. व्हिडिओ पण तयार आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. याचा अर्थ हा सगळा एक पूर्वनियोजित कट होता. माझी बदली, निकिताने दिलेला सल्ला, कमल यांचे फार्म हाऊस आणि सखारामचा व्हिडिओ, या सगळ्यामागे हे मुख्याध्यापक होते. त्या गोदामातील कटकारस्थान. मुख्याध्यापक माझ्या जवळ आले. त्यांनी कारची खिडकी खाली केली आणि माझ्या विस्कटलेल्या केसांकडे पाहून म्हणाले, काय राधाबाई, स्वतःला खूप प्रामाणिक समजत होतीस ना? शाळेत जास्त शहाणपणा करत होतीस. आता तुझी लायकी कळाली. तुझा हा व्हिडिओ जर तुझ्या नव्याने पाहिला तर तो तुला घरातून हाकलून देईल. मी रडतरडत त्यांच्या पाया पडले. सर, मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. माझी नोकरी गेली तरी चालेल, पण माझा संसार उद्ध्वस्त करू नका. तो व्हिडिओ डिलीट करा. मी गयाव्या करू लागले. मुख्याध्यापक हसले आणि म्हणाले, व्हिडिओ डिलीट होईल, पण त्याची एक किंमत आहे. आता तुझी बदली तर रद्द झालीच आहे, पण यापुढे शाळेत मी सांगेन तसंच तुला वागावं लागेल. दर शनिवारी तुला माझ्या घरी यावं लागेल. जर नकार दिलास तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होईल. एका रात्रीच्या सापळ्यातून सुटण्यासाठी मी माझ्या शरीराची किंमत चुकवली होती, पण आता मी एका अशा दलदलीत फसले होते जिथून बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता नव्हता. असह्य वेदना आणि घरी परतणे. त्या दिवशी त्यांनी मला नागपूरच्या वेशीवर सोडून दिले. मी कशीबशी रिक्षा करून घरी पोहोचले. घरात पाऊल ठेवताना मला स्वतःची प्रचंड चीड येत होती. माझे पती मुलांना सांभाळत होते. त्यांनी मला पाहताच विचारले, राधा, काय झाले? तुझा चेहरा असा का दिसतोय? आणि साडी इतकी विस्कटलेली का आहे? मी कसाबसा खोटा हसू आणून म्हणाले, काही नाही हो, सहलीमध्ये डोंगरावर चालताना पाय घसरला म्हणून साडी खराब झाली आणि थकवा आलाय. त्या रात्री मी बाथरूममध्ये जाऊन तासभर रडत राहिले. अंगावरचे ते वासनांध डाग धुण्याचा प्रयत्न करत होते, पण मनावर झालेले जखम धुणे अशक्य होते. माझे पती आणि मुले माझ्या शेजारी शांत झोपले होते आणि मी अंथरुणावर पडून माझ्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याचा विचार करत होते. तो धक्कादायक शनिवार. काही दिवस निघून गेले. तो ठरलेला शनिवार आला. मुख्याध्यापकांचा मला फोन आला, राधाबाई, आज संध्याकाळी 7 वाजता माझ्या फ्लॅटवर पोहोचायचं आहे, लक्षात आहे ना? माझे शरीर भीतीने कापत होते. मी पुन्हा एकदा त्या नरकात जाण्यास तयार नव्हते. पण अचानक माझ्या मनात एक विचार आला, मी किती काळ अशा लोकांसमोर विवश राहणार? जर मी आज गप्प राहिले तर आयुष्यभर मला हेच करावे लागेल. माझ्या शिक्षिका असण्याच्या स्वाभिमानाने उच्च खाल्ली. मी एक मोठा निर्णय घेतला. मी माझ्या पतीला जवळ बोलावले. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून मी रडू लागले. पती घाबरले. राधा, काय झाले आहे? मला सांग. मी धीर एकवटला आणि त्या रात्री घडलेली संपूर्ण सत्य घटना, कमल, सखाराम ड्रायव्हर आणि मुख्याध्यापकांचा तो कट,
सगळं काही पतीला सविस्तर सांगून दिले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला वाटले होते की पती आता माझे 2 तुकडे करतील किंवा मला घरातून हाकलून देतील. पतीची साथ आणि कायद्याचा बडगा. पण तिथेच कथेला एक नवीन कलाटणी मिळाली. माझे पती संतप्त झाले, पण माझ्यावर नाही, तर त्या नराधमांवर. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, राधा, तू तुझ्या मुलांसाठी आणि नोकरीसाठी हे सहन केलेस. यात तुझी काहीच चूक नाही. ती तुझी मजबुरी होती. पण मी त्या नराधमांना सोडणार नाही. माझ्या पतीने लगेच त्यांच्या एका पोलीस मित्राशी संपर्क साधला. आम्ही दोघांनी मिळून एक योजना आखली. ठरल्याप्रमाणे मी मुख्याध्यापकांच्या फ्लॅटवर गेले. तिथे मुख्याध्यापक माझी वाट पाहत होते. त्यांनी जसा माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला, तसाच माझ्या पतीने आणि पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पोलिसांनी मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला, ज्यामध्ये माझा तो खाजगी व्हिडिओ होता. पोलिसांनी मुख्याध्यापकाला बेदम चोप दिला. त्याच्या कबुलीवरून पोलिसांनी तात्काळ संस्था अध्यक्ष कमल आणि ड्रायव्हर सखाराम यांनाही त्याच रात्री अटक केली. कथेचा शेवट आणि बोध. त्या तिघांवर ब्लॅकमेलिंग, खंडणी आणि महिला शोषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले. शाळेच्या संस्थेने त्या तिघांचीही हकालपट्टी केली. माझा तो व्हिडिओ पोलिसांनी सुरक्षितपणे डिलीट केला. आज मी त्याच शाळेत अत्यंत आदराने आणि सुरक्षितपणे काम करत आहे. माझी बदलीही रद्द झाली आहे. बोध. मित्रांनो, संकटाच्या वेळी जेव्हा एखादी स्त्री स्वतःला असहाय्य समजते, तेव्हा गुन्हेगारांचे धाडस आणखी वाढते. पण जर आपण धीर धरून आपल्या कुटुंबाला विश्वासात घेतले आणि कायद्याची मदत घेतली, तर कोणत्याही भ्रष्ट व्यवस्थेला आणि नराधमांना धडा शिकवला जाऊ शकतो. कथा कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. अशाच थरारक आणि बोधप्रद कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.